योगी आदित्यनाथ मुंबईत प्रचाराला येणार आहेत भाजपच्या. चांगलं आहे, पण त्यांनी हे पण सांगावं की कोविडच्या काळात उत्तर प्रदेशमध्ये जी परिस्थिती होती, जी आपण पाहत होतो शव रस्त्यावर होती, तशीच जाळली जात होती, ते प्रशासन का तसं होतं? कोविडच्या काळात महाराष्ट्राची तुलना, मुंबईच्या मॉडेलची तुलना युपीच्या मॉडेल बरोबर करू शकतो का? आणि युपी मधलं मला त्यांनी एक घडवलेलं गेलं 10 वर्षाचं शहर दाखवा जे मुंबईच्या तुलनेत जवळपास येतं, आणि मग कशावर प्रचार करणार हे त्यांनी सांगावं. आता जे कुलदीप सिंगर त्यांना सोडलं गेलं आहे रेप नंतर, असे प्रशासन चालवणार का ते? काल परवाला आपल्या पक्षातनं काही नगरसेवक, माजी नगरसेवक भाजपात गेले. 2 तास त्यांना त्या ठिकाणी वेटिंग करावं लागलं. वातावरण तापलेलं होतं. भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांना विरोध केला. तिथे तापवन झालंय सगळं. अक्षरशः पोलीस बोलवावे लागले यावेळेला. आता तुम्ही मला सांगा, म्हणजे मला खरोखर वाईट वाटतं त्या भाजपच्या कार्यकर्त्यांबद्दल ज्यांनी गेले 25 वर्ष 30 वर्ष भाजपसाठी मेहनत केली. ते लोकप्रतिनिधी जे खूप वर्षाच्या मेहनतीनंतर जिंकून आले, आता त्यांना तुम्ही बघा, जसं राज्य सरकारमध्ये देखील इतरांच्या चादरी उचलायला लागतंय, तसं हे सगळे ज्यांच्यावर डाग आहेत, जे भ्रष्टाचारी आहेत, जे आत्ता आयात झालेले लोक आहेत, त्यांना त्यांच्या डोक्यावर बसवणार. मग भाजपचे नेमके कार्यकर्ते असतील, संघाचे कार्यकर्ते असतील, एका वेगळ्या निष्ठेने जे काम करत होते, घरदार सोडून ते काम करत होते, त्यांचं भवितव्य काय?